चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेशन मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणतात फाइंड द स्लोप ऑफ नॉर्मल. काय काढा म्हणतात स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे, म्हणजे स्लोप नाही म्हणतात, नॉर्मल काढा म्हणते, स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे, पटलं ना, म्हणजे नॉर्मलचा स्लोप काढायचा. पटलं ना, इथपर्यंत क्लिअर आहे. टू द कर्व 3x² - y² = 8. एक इक्वेशन दिला आहे पायथन बरोबर प्यार से 3x² - y² = 8 हा इक्वेशन आहे. ठीक आहे, कर्व आहे. ठीक आहे, पटलं ना, कोणाचा कर्वचा इक्वेशन आहे. ऍट द पॉइंट 2 2 याने जर थोड़ा फील करायचं राहिलं तर फील करवतो पहा. मान के चलो की एक एक्स ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, आता मानून चालू की थोडी देर के लिए हा वाला जो कर्व आहे ना, हा वाला कर्व हा थोडी देर के लिए असं समजू ह्या कर्व इथून गेला. ठीक आहे, कसा पण राहू शकते कर्व. ओके, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आणि हा कर्व जो आहे तो इथून पास होता असं समजा. कुठून? मान के चलो की 2 2 मधून पास होता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर याच्यावर एक स्लोप आहे. ठीक आहे, आता स्लोप कसा राहील थोडा हलका दाखवतो. स्लोप हा टच करून जाते. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजेंट समजा, स्लोप ऑफ टँजेंट वे. ठीक आहे, हा स्लोप ऑफ टँजेंट वे. ठीक आहे, तर या स्लोपच्या जर स्लोप ऑफ टँजेंट भेटला तर स्लोप ऑफ नॉर्मल तर आरामात काढता ते. काऊन? जर हा स्लोप ऑफ टँजेंट असेल तर याला जे परपेंडिक्युलर असते ना, ठीक आहे, ते नॉर्मल राहते. म्हणजे इन जनरली पास समजा, मी दुसऱ्या लाईन मध्ये दाखवतो की जसं ब्लॅक मध्ये जर इथं लाईन जर मी काढलो तर हे झालं स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे, का स्लोप ऑफ नॉर्मल हा काढायचा. म्हणजे टँजेंट जर भेटला तर नॉर्मल आरामात भेटते, कारण स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल परपेंडिक्युलर राहते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ते काम करतो. तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट होते. ठीक आहे, ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा. ठीक आहे, की dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट होते. ठीक आहे, तर आता काय करतो आपण, आपल्याला जो इक्वेशन दिला गिवन कर्व इज लिहत आपण. गिवन कर्व इज कोणचा कर्व आहे पहा, 3x² - y² = 8. इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय करतो पहा, मी डिफरन्शिएट करतो, कारण स्लोप ऑफ टँजेंट काढा लागेल ना पहा. स्लोप ऑफ टँजेंट बरोबर तेव्हाच नॉर्मल भेटेल ना. त्याला डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू एक्स. देखो. ठीक आहे, तर काय येईल पहा, 3 जसा आहे तसा, 2 जसा आहे तसा. ओके, म्हणजे 2 जसा आहे तसा नाही, 3 जसा आहे तसा. याचा डेरिव्हेशन किती येईल पहा, 2x. किती? 2x. ठीक आहे, 2 × x आणि मायनस येथे काय होईल पहा 2y, पण अगेन डेरिव्हेशन dy/dx आणि याचा तर कॉन्स्टंट आहे, आन्सर 0. ठीक आहे, परत समजत. ओके, आता काय होईल पहा, 3 × 6x, 3 × 6x -2y आणि dy/dx. ठीक आहे, = 0. एक काम करता, फील करा, हात तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला असं फील करा बरं. ठीक आहे, हा मायनस होता तिकडे जाऊन पॉझिटिव्ह dy/dx. आता हा जर तिकडे गेला तर हा बिचारा इकडेच नाही राहील का. ओके, ठीक आहे, मग काढा बरं dy/dx. कारण 6x / 2y तर 2 × 2, 2 × 3 = 6. म्हणजे dy/dx का भेटला 3x/y. ठीक आहे, आणि मी आत्ताच सांगितलं का की हाच तो सर की dy/dx स्लोप ऑफ टँजेंट बरोबर आहे. ठीक आहे, पण काय म्हणताय पहा, स्लोप ऑफ टँजेंट या पॉइंटवर पास होत आहे. ठीक आहे, कुठं 2 2. आता तुम्हाला माहित आहे या 2 2 म्हणजे हा x आणि y. ठीक आहे, तर मी काय करतो आपण dy/dx म्हणजेच काय होते स्लोप ऑफ, एक काम करतो ना, dy/dx इकडे लिहिता की स्लोप ऑफ टँजेंट. ओके, स्लोप ऑफ टँजेंट म्हणजेच होते dy/dx. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता काय होईल पण dy/dx ऍट कायच्यावर चेक करता आपण, ऍट 2 2 वर, म्हणजे 2 2 पॉइंट वर काय येते पहा. तर आपल्याकडे माहिती आहे किती 3x. तर एक काम करा, 3 च्या ठिकाणी x च्या ठिकाणी 2 ठेवा आणि इथे 2 ठेवा. 2 2 खतम. ठीक आहे, तर मग मला सांगा dy/dx ऍट 2 वर किती आला, 3 आला. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट का झाला 3. बरोबर आहे, dy/dx. आता तुम्हाला माहित आहे पहा की स्लोप ऑफ नॉर्मल परपेंडिक्युलर राहते कोणाला, टँजेंटला. बरोबर, ते तुम्हाला माहित आहे. जर सपोज ठीक आहे, याला जर m1 मानलो, 3 हा स्लोप झाला. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे की स्लोप ऑफ इथं लिहून टाका या कोपच्यात किंवा. ओके, एक काम करतो ना, इथं तर मी एवढा मिटवूनच टाकतो. ठीक आहे, ओके पहा. आता सपोज द्या हा m1 झाला किती 3, म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. काय स्लोप ऑफ टँजेंट. आता तुम्हाला माहित आहे की स्लोप ऑफ टँजेंट कोणाला परपेंडिक्युलर राहते, परपेंडिक्युलर टू स्लोप ऑफ नॉर्मल. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, की स्लोप ऑफ टँजेंट हा स्लोप ऑफ
नॉर्मलला परपेंडिक्युलर राहते. ठीक आहे. तर मग एक काम करता, स्लोप ऑफ नॉर्मलच काढायचा आहे ना, नॉर्मलच काढायचा आहे ना मेरे अजीज दोस्तों. स्लोप ऑफ नॉर्मल मी M2 मानतो. ठीक आहे. का म्हणतो? M2 मानतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे. ठीक आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा स्ट्रेट लाईन मध्ये शिकले असायला करावी की M1 इंटू M2 इज इक्वल टू -1 राहते. काऊन माहित आहे ना, जेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांच्या दोन स्लोपचा प्रॉडक्ट -1 राहते. आणि इथं लिहायचं -1 हा M1 च्या ठिकाणी घुसाडा 3 आणि इंटू M2 इज इक्वल टू -1. ठीक आहे. तर आता मला M2 काढायचा. M2 म्हणजे कोण? स्लोप ऑफ नॉर्मल ना. तर -1 आणि हा मल्टिप्लाय तर डिवाइड आणि लिहून टाका. आता M2 म्हणजे कोण? स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. पुरा नॉर्मली आन्सर आला -1/3. हाच आपला आन्सर आहे. ठीक आहे. तर बिल्कुल इझी होता. ठीक आहे. फक्त थोडीशी बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.